माय चॅनल हिरण्याज ऑफिशियल. तर आजचा दिवस खूप खास आहे कारण आज मुंबईमध्ये इलेक्शन आहे. तर कसं काय, बरं आहे ना? आणि हो, मतदान करताय ना? करायलाच पाहिजे. मतदान आपले अधिकारच नाही तर कर्तव्य आहे. समाजाला एका योग्य प्रतिनिधीची गरज आहे. आज आपण कोणत्या पक्षाबाजूनी नाही बोलणार तर मतदानाबद्दल लोकांचे मत जाणून घेणार आहोत. तर मी मुंबईतल्या काही ठिकाणी इथे लोकांना प्रश्न विचारणार. तर आता आपण जाणून घेऊया की हे मुंबईकर मतदानाबद्दल काय म्हणतायत. 2 मिनिटं हवेत, मी कुठच्या पक्षाबाजूनी नाही बोलणार, फक्त काही प्रश्न विचारायचे. तुमचे नाव? माझं नाव अनिल रामचंद्र पाटणकर. मी या 153 चा माजी नगरसेवक आहे. वोटिंग का केलं जातं? हा तो अधिकार आहे आपला. घटनेने आपल्याला एक अधिकार दिलाय. लोकशाही जिवंत राहावी, प्रजासत्ताकतेने राज्य चालावं, म्हणून तो अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. आणि ते संविधान जे भारत देशाचे नियम चालवतं त्या नियमावर चालतं. त्यामुळे सर्वांना समान नागरी कायदा अधिकार हा त्या वोटिंगमुळे मिळालेला आहे. जर वोटिंग आपला अधिकार आहे तर फक्त 50 ते 60% लोक वोटिंग का करतात? काय आहे की अजून जेवढ्या प्रकारे सरकारने प्रशासनाने नियमावली एकदम टाईट करायला हवी आहे त्या पद्धतीने होत नाही. हा अधिकार सगळ्यांनी बजवायचा आहे. माझं तर वारंवार सांगणं असतं, तुमचा अधिकार बजवा आणि मग लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारायला ठामपणे उभे राहा. आपण वोटिंग करायचं नाही आणि नंतर मग आपल्या एखाद्या समस्येवरून त्यांच्या नावाने ओरडत बसायचं. तर आपला अधिकार बजवा आणि अधिकारवाणीने त्यांच्याकडून कामं करून घ्या. वोटिंगच्या सुट्टीच्या दिवशी लोक फिरायला जातात, वोटिंग नाही करत, याबद्दल तुमचे मत काय? एकदम चुकीचं आहे. हा दिवस, मतदानाचा अधिकार दिवस, हा सहलीमध्ये न घालवता आपला अधिकार बजवा, आपलं स्वातंत्र्य, आपलं संविधान कायम ठेवा. येणारा प्रतिनिधी कसा असावा याबद्दल तुमचे मत काय? येणारा प्रतिनिधी हा निष्कलंक, लोकांमध्ये मिसळणारा, लोकांची समस्या जाणून घेणारा आणि चारित्र्यवान, संयमी, शांत आणि अभ्यासू प्रवृत्तीचा, मनमिळू प्रवृत्तीचा असावा. वोटिंगचे महत्व काय? वोटिंगचं महत्व मी आधीच सांगितलं ना आपल्याला. तो आपल्या संविधानाचा अधिकार आहे आणि सर्वात मोठा अधिकार आहे. जो अंबानीला, अदानीला सुद्धा एकच मतदान आहे आणि तळागाळातल्या माणसाला सुद्धा एकच आहे. याच्यावरून समजा वोटिंगचं महत्व काय आहे ते. थँक्यू. तुझे नाव काय? मीनाक्षी अनिल पाटणकर. वोटिंग का करतात? वोटिंग हा आपला अधिकार आहे. आज आपल्याला भारतीय घटनेच्या शिल्पकार घटनेने दिलेला हा अधिकार आहे आपल्याला आणि तो प्रत्येक माणसाने, प्रत्येक नागरिकांनी बजावला पाहिजे. म्हणून आपण आज वोटिंग करायचंय, मतदान करायचंय. येणारा प्रतिनिधी कसा असावा याबद्दल तुमचे मत काय? येणारा प्रतिनिधी हा आपलं काम करणारा असावा. सामाजिक क्षेत्रात त्याचं जी काही कामं असतील ती नागरिकांची त्यांनी करावी. जी त्या लेवलला आहेत, खासदारच्या लोकसभेची आपली इलेक्शन आहे त्या लेवलला त्यांनी कामं करणारा आपला असावा खासदार. जर मतदान आपला अधिकार आहे तर फक्त 50 ते 60% लोकच मतदान का करतात? आपण अवेअरनेस करतो ना विभागात, आपण प्रत्येक ठिकाणी अवेअरनेस त्याच्यासाठीच करतो की प्रत्येकाने मतदानाला उतरा. मतदानाच्या सुट्टीच्या दिवशी मतदान करायचं सोडून लोक फिरायला जातात, याबद्दल तुमचे मत काय? त्यासाठीच आम्ही प्रत्येक विभागात जाऊन आम्ही सांगतो की तुम्ही वोटिंग करा आणि मग फिरायला जा. हा अधिकार आहे, आपल्या घटनेने दिलेला आहे. हा अधिकार अंबानीना सुद्धा आहे आणि आपल्याला सुद्धा आहे. तो अधिकार आपण गाजवायला पाहिजे. थँक्यू. तुमचं नाव? माझं नाव मदन दीनानाथ पाटील. वोटिंगचे महत्व काय? आपला भारत देश आहे. भारत देशाला जर सर्व आपल्या विकसित करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला भारत देशाला कोण विकसित करेल, कुठला पक्ष विकसित करेल, कोण करू शकेल, त्यांना वोटिंग करायचं आहे. आता आपले खासदार आपले राहुल शिवाजी इथे आलेले आहेत. साहेब जी घेते छोटीशी आहे, आता फक्त नॉर्मल हे करते.
नमस्कार, मला तुमचे फक्त 2 मिनिटं हवेत. मी कुठच्या पक्षाबाजूने नाही बोलणार, फक्त काही प्रश्न विचारायचे. तुमचे नाव काय? माझं नाव राहुल रमेश शेवाळे. येणारा प्रतिनिधी कसा असावा याबद्दल तुमचे मत काय? येणारा प्रतिनिधी माझ्यासारखा असावा हे माझं मत आहे. वोटिंग का करतात? वोटिंग हे लोकशाही भक्कम करण्याकरता सर्वांनी करायला पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी देश सुरक्षित ज्या नेतृत्वाखाली राहील, आपला परिवार सुरक्षित ज्या नेतृत्वाखाली, आपल्या परिवाराचं भविष्य ज्या नेतृत्वाच्या हातात राहील, त्याकरता त्या नेतृत्वाला अधिकार देण्याचा हा एक मतदानाच्या माध्यमातून आपण त्या नेतृत्वाला अधिकार देणार आहोत. आणि त्याच्यामुळे हा संविधानाच्या माध्यमातून एक महत्वाचा अधिकार देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळालेला आहे. तुझं पण भविष्य जे आहे ते उज्ज्वल करण्याकरता देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात असावं हा निर्णय घेण्याकरता तो अधिकार आहे आणि तो अधिकार सर्व नागरिकांनी बजावा. जास्तीत जास्त मतदान करावं, लोकशाही भक्कम करावी. आपला देश हा एक चांगल्या नेतृत्वाच्या हाताखाली जाण्याकरता सगळ्यांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावं. थँक्यू. थँक्यू बेटा. तुमचे नाव काय? माझं नाव योगिता विनोद म्हात्रे. मी वॉर्ड क्रमांक 153 ची शाखा संघटिका आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, आणि मी इकडे गाठले गावातली रहिवासी आहे. जर वोटिंग आपला अधिकार आहे तर फक्त 50 ते 60% लोक वोटिंग का करतात? कसं आहे माहितीये का, आता प्रत्येकाला आता मतदान हा आपला हक्क आहे आणि आता प्रत्येकाने मतदान हे केलंच पाहिजे. आपण विचार करतो की काय भेटतं, काय देणार आहे, असा विचार प्रत्येकाने सोडायला पाहिजे आणि हक्काने आवडीने मतदान केलं पाहिजे. येणारा प्रतिनिधी कसा असावा याबद्दल तुमचे मत काय? येणारा प्रतिनिधी म्हणजे आता आपलं प्रत्येकाचे कामं वगैरे आहेत, आपली मोठी छोटी कामं प्रत्येक आपल्या क्षेत्रात तो एकदम तरबेज असावा आणि कसं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारा असावा, प्रत्येकाच्या काय समस्या ते जाणून घेणारा असावा. थँक्यू. तुमचे नाव काय? अच्छा, मी भालचंद्र काशीनाथ पाटील. वोटिंगचं महत्व काय? आपल्या राज्यघटनेने संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला वोटिंगचा अधिकार दिलेला आहे. वोटिंग म्हणजे आपण काही उमेदवारांना निवडून देतो आणि ते उमेदवार जाऊन देशाचे काही कायदे वगैरे करत असतात आणि त्या कायद्यान्वये इथं नागरी सुव्यवस्था आणि जे काही लोकांचं संरक्षण किंवा आपल्या देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याचे अधिकार आपण त्या संसदेला देत असतो आणि म्हणूनच ते संसदेत आपण आपले उमेदवार आवडीचे जे कॅपेबल आहेत त्यांना आपण पाठवत असतो. वोटिंगच्या सुट्टीच्या दिवशी वोटिंग करायचं सोडून लोक पिकनिकला जातात, याबद्दल तुमचे मत काय? ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जे अवेअरनेस असतो तो कमी आहे. सुट्टी म्हणजे त्यांच्यासाठी मजेचा दिवस असतो आणि नंतर हीच माणसं जेव्हा महागाई वाढते, बेरोजगारी वाढते, त्यांच्यासाठी मग हीच आरडाओरड करायला पुढे येतात. पण जेव्हा वोटिंग करून एखादा चांगला उमेदवार निवडून द्यायचा असेल त्यावेळी मात्र हे लोक सुट्ट्या करत असतात. अशीच लोक आरडाओरड करण्यासाठी पुढे येतात आणि म्हणून शक्यतो प्रत्येक नागरिकांना माझं आव्हान असेल की वोटिंग करा आणि नंतर मग आपल्या ज्या काही गोष्टी असतील त्या करायला. कधी तुमच्याकडून असं घडलंय की तुम्ही वोटिंग नाही केलीये? आतापर्यंतच्या रेडमध्ये मी प्रत्येक वेळी प्रत्येक इलेक्शन, मग ती कॉर्पोरेशन असेल, आमदारकीचे असेल किंवा MLA चे असेल, प्रत्येक वेळी मी माझा मतदानाचा हक्क मी बजावलेला आहे. थँक्यू. तुमचे नाव? माझं नाव पुष्पा गजानन थवई. जर वोटिंग आपला अधिकार आहे तर फक्त 50 ते 60% लोक मतदान का करतात? 50 ते 60 लोक मतदान अशामुळे करतात की बऱ्याच लोकांच्या यादी भागमध्ये नावं येत नाही आहेत. महानगरपालिका किंवा जे इलेक्शन अधिकारी आहेत ते सर्वेक्षण बरोबर करत नाही आहेत, त्याच्यामुळे लोकांची नावं जातात आणि जे मयत आहेत त्यांची नावं तशीच आहेत आणि जे आहेत त्यांची नावच नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हा नुकसानचा भाग पडतो. तुमचे नाव काय? माझं नाव नीलम विकास डोळस. वोटिंग का केली जाते, म्हणजे वोटिंगचं महत्व काय? वोटिंगचं महत्व तर आजच्या तारखेला ह्या म्हणजे आम्ही तर लहानपणापासून म्हणजे आम्हाला जसं कळतं, तुझ्या एवढ्या असतानापासून आम्हाला कळलं. वोटिंग तर आम्ही तेव्हा करायचं नाही, पण आम्हाला वोटिंगचं महत्व फार जेव्हा 18 वर्ष 16 वर्ष झाली तेव्हापासून आम्हाला कळलेलं आहे का हे मतदान करून आपण जे लोकांना निवडून देतो आपल्या विभागात, आपल्या गल्लीत विकास जो करायचा असतो, कामं करायची असतात,
ती जो लोकप्रतिनिधी निवडून येतो, आमदार असू दे, खासदार असू दे, नगरसेवक असू दे, त्यांनी विभागातली कामं लोकांची करायची असतात, जी आम्ही करत होतो. मी एक्स कॉर्पोरेटर आहे, मी माझी नगरसेविका आहे, मला पूर्ण माहिती आहे आणि मी गेली 35 वर्ष झाली या समाजकार्यामध्ये काम करतेय. म्हणजे तळागाळापासून मी काम करत करत आलेली आहे आणि मी एका पक्षाचं काम करते. म्हणजे आम्हाला ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, मशाल आमची निशाणी, ह्या पक्षाचं काम करते आणि बाळासाहेबांचं पूर्वीपासून मी जुनी कार्यकर्ती आहे. तुमचे नाव? उमाकांत भगवान पाटील. जर वोटिंग आपला अधिकार आहे तर फक्त 50 ते 60% लोक वोटिंग का करतात? कारण बाकीचे जे आहेत त्यांच्याकडे कदाचित त्यांचं वोटिंग राईट्स नसेल किंवा ते लोक राशन कार्ड नसेल किंवा काय असेल त्याच्यामुळेही होतं, किंवा ही लोक सुट्टी म्हणून येतात. त्या लोकांना त्यांचे अधिकार माहिती नाहीत. म्हणून वोटिंग का गरजेचं आहे? वोटिंग गरजेचं आहे. ह्याच्याने आपल्या देशाचं फ्युचर समजतं काय होणार आहे. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, ही आपली तरुण पिढी आणि आता आपण ह्यांना प्रश्न विचारणार आहोत. तुझं नाव काय? कौशल पानकर. तुला कधीपासून राईट्स मिळायला लागले वोटिंगचे? माझे जेव्हा 18 वर्ष कंप्लीट झाले तेव्हापासून. वोटिंग का केले जाते? आपले लोकप्रतिनिधी निवडायला. थँक्यू. तुमचे नाव काय? माझं कृष्ण आत्माराम केने, वय 88. वोटिंग का केलं जातं? आता आपलं गावातली मतदान करायचं आहे, सरकार बदलायचं आहे, हे करायचं, त्याच्यासाठी मतदान करायचं. आता हे जो कामाला कसं करायचं, मतदान करतात ते बघायचं आपल्याला, आपलं हे करायचं. जर वोटिंग आपला अधिकार आहे तर फक्त 50 ते 60% लोक वोटिंग का करतात? आता जमाना बदललेला आहे सगळा. त्याच्यामुळे काय होतं, तर कोण पक्ष बघतात, काही पैसे खाऊन बघतात, काही काही असं आहे ना, ते सांगू शकत नाही असं. थँक्यू. तुमचे नाव काय? प्रकाश सोनपराते. वोटिंग का करतात? वोटिंग हे आपलं कर्तव्य आहे आणि राष्ट्रकार्य आहे. चांगल्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी चांगल्या कॅन्डिडेट निवडून आपलं कर्तव्य आहे. वोटिंगच्या सुट्टीच्या दिवशी वोटिंग करायचं सोडून लोक पिकनिकला जातात, याबद्दल तुमचे मत काय? जनजागृती त्यासाठी सगळे पक्ष करतात की तुम्ही वोटिंग करा. वोटिंग करणं अतिशय महत्वाचं आहे, पण काही लोकांना त्याचं महत्व कळत नाही आणि वोटिंग न केल्यामुळे नंतर त्यांना पक्षाला ते जाब विचारू शकत नाही. थँक्यू. वेलकम. केलं जातं. मतदान करणे हा आपला अधिकार आहे. ऍक्च्युली तो आपल्याला संविधानाने मतदान करणं दिलेला आहे अधिकार, त्याच्यामुळे आपल्याला करणं गरजेचं आहे. थँक्यू. माझ्या मते सगळ्यांनी मतदान करणं गरजेचं आहे. थँक्यू. आता आपण सगळ्या लोकांद्वारे आपल्याला समजलंय की वोटिंगचं महत्व काय, येणाऱ्या प्रतिनिधीचं महत्व काय, हे सगळं आपल्याला आता समजलंय. आणि हा माझा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा की वोटिंग करा, बाहेर पडा आणि वोटिंग करा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.